प्रिय शेतकरी बंधूंनो, महत्वाची सूचना. खत टंचाईला अजिबात न घाबरता खत टंचाईच्या सामोरे जाणे. जे काही खतं तुम्हाला मिळतात त्या खतावर सुद्धा आपण जर नियोजन केलं तर बऱ्यापैकी उत्पादन घेऊ शकतो. अनेक वर्षापासून आपण वापरत असलेली खते यांची बरीचशी मात्रा ही जमिनीमध्ये अजूनही अविद्राव्य स्वरूपात पडलेली आहे. फक्त त्यांची विद्राव्यता वाढवणे आणि त्यांची उपलब्धता पिकाला कशी वाढेल याकडे काळजी घेण्याचं काम आहे. त्यासाठी धरतीचं एच अल्टिमेट नावाचं एक उत्पादन आहे दाणेदार स्वरूपामध्ये, की ज्याला आपण प्रति एकर 4 किलो आणि त्यासोबत भूसंपदा जे आहे ते प्रति एकर 20 किलो असं जर आपण वापरलं तर त्यामध्ये बरेचसे तुमचे जे काही अन्नद्रव्य आहेत ते पिकाला मिळतील. जिथे हे उपलब्ध नसेल त्या ठिकाणी आपण बायोट्रॉप प्लस वसुंधरा हे कॉम्बिनेशन जर आपण प्रति एकरी वापरलं, 4 किलो बायोट्रॉप आणि 10 किलो वसुंधरा, तर जमिनीमध्ये पडलेले बहुतांशी अविद्राव्य स्वरूपात असलेली अन्नद्रव्ये जी आहे, नत्र, स्फुरद, पालाश, हे पिकांना उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे परत एकदा सांगतो, खत टंचाईला न घाबरता आपण नियोजनाकडे लक्ष द्या आणि आपली शेती कशी चांगली करून घेता येईल याकडे लक्ष द्या. धन्यवाद.